नमस्कार. आपण आहोत आता पावणे MIDC नवी मुंबईमध्ये. हे बघू शकता चारी बाजूला पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघू शकता पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि इथे ते खड्डा बघू शकता. हे बघू शकता खड्डा 3 ते 4 मीटरचा इथे खड्डा आहे. कारण हे खड्डा कुठल्याही ठेकेदाराने बुजवलेला नाही. आणि हे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात खड्डा आहे आणि इथे नागरिकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आणि ठेकेदाराचं टेक्निक बघा. हे बघू शकता असे ब्लॉक ठेवलेले आहेत. कारण हे बघू शकता, हे बघा लोडिंगचे ट्रक पण असतील त्यांनाही मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे खड्डे आहेत. कारण आता इथं ह्या मेन रोड आहे, त्याच्यामुळं इथं वाहन चालकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. पैदल चालणारे नागरिक असतील, सायकल स्वार असतील किंवा रिक्षा चालक असतील आणि बाईक स्वार असतील, इथे 4 ते 5 फुटाचा खड्डा आहे. हे खड्डा कुणी बुजवलेला नाही. हे बघू शकता. आता हे आपला दिवस आहे म्हणून या नागरिकांना हे दिसतंय, ते ब्लॉक ठेवलेले आणि समोर खड्डा आहे ते दिसतंय. पण हे असे ब्लॉक ठेवून या ठेकेदाराची टेक्निक बघू शकता. हे असे ब्लॉक ठेवलेले आहेत आणि या ब्लॉकमुळे मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा MIDC प्रशासन असेल, त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्याची पाहणी करून या खड्ड्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून इथे कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही याची दक्षता महानगरपालिका आणि MIDC प्रशासनाने घ्यावी, ही नम्र विनंती. धन्यवाद.